नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध पोलीस तपास कथाकार श्री श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे मृतदेहाचा प्रवास. या कथेचा पुढील भाग. दिनांक 14 सप्टेंबर 1965 दुपारचे 2 वाजले होते. मुंबई CID क्राईम ब्रांच असिस्टंट कमिशनर श्री विल्यम डिसोजा आपल्या कार्यालयात बसून कामात मग्न होते. इतक्यात त्यांच्या सेक्रेटरीने डिसोजा साहेबांच्या टेबलवर तारेचा एक कागद ठेवला. ही तार जी की आदल्या दिवशी मध्यरात्री खेडहून सब इन्स्पेक्टर कुलकर्णींनी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस यांच्या वतीने आणि नावाने ACP डिसोजा यांना खेडून पाठवली होती. डिसोजा यांनी तारेतील मजकूर वाचला आणि आपल्या टेबलवरील इंटरकॉमवरून आपले सहाय्यक इन्स्पेक्टर HD खरास यांना आपल्या केबिनमध्ये बोलवले. डिसोजांनी आपल्या हातातील तारेचा कागद खरासांच्या हाती दिला आणि खेडजवळ कोणता प्रकार घडला आहे त्यांना सांगून त्यांनी खरासांबरोबर काही चर्चा केली. सब इन्स्पेक्टर कुलकर्णी यांनी जी तार CID साठी पाठवली होती त्या तारेवरून खेडजवळ नेमकं काय घडलंय याचा फारसा बोध होत नव्हता. तरी डिसोजांनी आपला कोणीतरी एक ऑफिसर अधिक तपासासाठी खेडला पाठवण्याचं ठरवलं. आपला कोणीतरी एक ऑफिसर खेडला पाठवण्याचं ठरवल्यावर खरासांनी डिटेक्शन क्राईम ब्रांचचे सब इन्स्पेक्टर TB गौड यांचं नाव सुचवलं. डिसोजा यांच्याबरोबर अधिक चर्चा करून खरास आपल्या ऑफिसात येऊन बसले आणि त्यांनी श्री गौड यांना आपल्या केबिनमध्ये बोलवले. खेडमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल गौड यांना सांगून खरासांनी गौड यांना खेडला जायला सांगितले. आपल्या इन्स्पेक्टरच्या आदेशानुसार गौड त्याच दिवशी संध्याकाळी हेड कॉन्स्टेबल विनायक अवकिरकर यांच्यासोबत खेडला जायला निघाले. प्रवासात खेडच्या प्रकाराबद्दल गौड कसलाच विचार करू शकत नव्हते अथवा तर्कही लावू शकत नव्हते. सब इन्स्पेक्टर कुलकर्णी यांच्याकडून मिळालेल्या अपुऱ्या माहितीमुळे प्रत्यक्ष खेडपर्यंत पोहोचेपर्यंत गौड किंवा अवकिरकर काही करू शकत नव्हते. आदल्या दिवशी संध्याकाळी मुंबईहून निघालेले गौड दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30च्या सुमारास खेड पोलीस स्टेशनला पोहोचले. सब इन्स्पेक्टर कुलकर्णी पोलीस स्टेशनमध्ये होते. गौड यांनी त्यांना आपली ओळख देऊन सावित्रीच्या प्रेताची चौकशी त्यांच्याजवळ केली. प्रत्यक्ष प्रेताच्या तपासणीवरून पुढील तपासास सुरुवात करावी असं गौड यांनी ठरवलं. परंतु दुर्दैवी सावित्रीचं प्रेत आदल्या दिवशी सकाळी म्हणजे दिनांक 14/9/65 रोजी निकालात काढण्यात आले होते. खेडमध्ये मृतदेह फार काळ सुरक्षित ठेवण्याची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे खेड पोलिसांनी सावित्रीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले होते. कुलकर्णींनी सावित्री मर्डर केसचे आवश्यक ते केस पेपर गौड यांना दाखवले. ते गौड यांनी शांतपणे बसून वाचून काढले आणि त्यानंतर त्यांनी चौरद नदीजवळ पडलेल्या पिंपाची पाहणी केली. हे पिंप तसे नवे कोरे दिसत होते, म्हणजे खून केल्यानंतर किंवा खुनापूर्वी काही तास अगोदर या पिंपाची खरेदी झाली असावी असा सहज तर्क करण्यात येत होता. या पिंपात सापडलेल्या चादर, चोळी, साडी, हिरव्या रंगाच्या बांगड्यांचे तुकडे वगैरे वस्तू गौड यांनी सूक्ष्मपणे बघितल्या. त्या पिंपात सापडलेल्या साडी चोळीवरून ही स्त्री घाटावरची असावी असा कयास गौड यांनी केला. कुलकर्णींनी घटनास्थळाचे फोटो काढले होते. या फोटोंची पाहणी देखील गौड यांनी केली. सावित्रीचा फोटो सर्व दैनिकात छापून आला तर पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागू शकले असते. परंतु दुर्दैवी सावित्रीचा चेहरा इतका विद्रूप होता की त्या अवस्थेतील सावित्रीचा फोटो छापणं प्रशस्त नव्हतं आणि तो ओळखता पण कोणाला आला नसता. डॉक्टर पुरंदरेंनी सावित्रीच्या डाव्या मनगटावरील सरस्वतीची आकृती गोंदवली होती. तिची प्रतिकृती आपल्या केस पेपरवर सहज म्हणून काढून ठेवली होती. ही आकृती गौड यांनी काळजीपूर्वक पाहिली तेव्हा मृतस्त्री घाटावरची स्त्री असावी असा त्यांना तर्क पक्का झाला. आपल्या हातावर गोंदवून घेण्याची प्रथा घाटावरील स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे याची गौड यांना कल्पना होती. त्यांनी याच आकृतीचे चित्र स्वतःच्या खाजगी डायरीतही पुढे उपयोग येईल या विचारानं काढून घेतलं.
पोलीस चौकीतील आपलं काम आटोपल्यावर गौड आणि अवकीरकर कुलकर्णींबरोबर जीपनं प्रत्यक्ष घटनास्थळी चौरद नदीवर येऊन धडकले. नेमका प्रकार कोणता घडला असेल याची गौड यांना कल्पना आली होती. घटनास्थळी येताच गौड यांनी गुन्ह्याची पुनर्मांडणी म्हणजे रिकन्स्ट्रक्शन ऑफ क्राईम करण्याचा प्रयत्न केला. नेमका गुन्हा कसा घडला असावा आणि भरणा नाक्यापासून इथपर्यंत प्रेत आणण्याचं कारण काय असावं याचा ते आपल्या मनाशी अंदाज घेऊ लागले. याच ठिकाणी त्यांना 2 दिवसांपूर्वी कुलकर्णींना पिंपात सापडलेले अनेक बोंबील खाली पडलेले आढळले. मृतदेहाचा आणि सुक्या बोंबलाचा तसा अर्थार्थी काय संबंध होता? सुक्या बोंबलाचं नेमकं काय प्रयोजन असावं हे कुलकर्णींना देखील समजलं नव्हतं. परंतु प्रेताची दुर्गंधी या सुक्या बोंबल्याच्या एका विशिष्ट वासामुळे जाणू नये म्हणून पोलिसांना अज्ञात असलेल्या इस्मानं एक वेगळी युक्ती केली होती. ही गोष्ट गौड यांच्या लक्षात आली. घटनास्थळी पाणी केल्यावर गौड, अवकीरकर आणि कुलकर्णी भरणा नाका एसटी स्टँडवर आले. या संपूर्ण प्रकरणाचा पहिला साक्षीदार जो शिवराम शंभू खांबल याची भेट घेऊन आपण काही आराखडे बांधावेत असा निर्णय गौड यांनी घेतला होता. शिवरामचं हमालीचं क्षेत्र भरणा नाका एसटी स्टँड हेच होतं. गौडच्या अपेक्षाप्रमाणे तो त्यांना नाक्यावर सापडला. 2 दिवसांपूर्वी घटनास्थळी कुलकर्णींनी जरी शिवरामचा जबाब घेतला होता तरी गौड यांनी देखील त्याला एक प्रश्न विचारले. या प्रश्नोत्तरात 2 नव्या गोष्टी त्यांना समजल्या आणि तपासकामाची निश्चित दिशा त्यांना दिसू लागली. ज्या इस्मानं शिवरामच्या डोक्यावर पिंप देऊन त्याला चौरद नदीपाशी आणलं होतं तो इसम काळासा गाल बसलेला, साधारण 5.5 फूट उंचीचा, सडपातळ अंगकाठीचा आणि बारीक केस असलेला होता. त्यानं आपल्या अंगात पायजमा शर्ट घातला होता अशी माहिती गौड यांना शिवरामकडून समजली. रस्त्याने चालताना तो तुझ्याबरोबर काय बोलत होता असा प्रश्न त्यांनी शिवरामला विचारताच काही माहिती उजेडात आली. शिवरामच्या अंदाजानं तो इसम कोकण भागातली असावा असं त्याचं म्हणणं होतं. रस्त्यातून चालताना हा इसम आसपासच्या गावांची नावं आणि रस्ते बरोबर सांगत होता असं शिवरामचं म्हणणं होतं. म्हणजे तो इसम या परिसराचा चांगला माहितगार होता. शिवरामनं गौड यांना आणखीन थोडीफार मौलिक माहिती पुरवली. तो इसम मुंबई रत्नागिरी बसमधून उतरला होता. याच बसमधून सीताराम पाटणे देखील उतरला होता असं शिवरामने गौड यांना सांगितलं. आता या प्रकरणात आणखीन एका नव्या व्यक्तीचा प्रवेश झाल्यामुळे गौड यांनी साहजिकच सीताराम पाटणेची चौकशी केली. सीताराम पाटणे हे बबन पाटणेचे मोठे बंधू होते. भरणा आणि आसपासच्या गावात समाजसेवक म्हणून या सीताराम पाटणेचा चांगला अलौकिक होता. आपल्या कामानिमित्त सीताराम वारंवार मुंबईला जात असे. 12 तारखेला ज्या मुंबई रत्नागिरी बसमधून खुनी इसम उतरला होता त्याच बसमधून सीताराम पाटणे देखील उतरले होते. सीताराम जेव्हा बसमधून उतरले तेव्हा हाच शिवराम ज्या बसच्या टपावर चढून ते पिंप खाली काढत होता. परंतु वरून टपावरून त्यानं सीताराम पाटणेंना बघितलेलं होतं. वास्तविक सारी माहिती शिवरामनं कुलकर्णींना देखील सांगणं आवश्यक होतं. पण घटनास्थळी शिवराम इतका बेदरून गेला होता की त्याला धडपणे कोणती गोष्ट नीट आठवत नव्हती. बबन पाटणे आणि सीताराम पाटणे हे दोघे जरी भाऊ होते तरी ते वेगळे राहत असे. त्यामुळे आपले बंधू मुंबईला गेले आहेत हे बबन पाटणेस माहीत नव्हते. त्यामुळे तोही कुलकर्णींना तसं काही सांगू शकला नाही. ही नवीन माहिती मिळताच गौड समोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. तो म्हणजे सावित्रीचं प्रेत निश्चित मुंबईहूनच आणण्यात आलंय का? हे प्रेत जरी मुंबई रत्नागिरी बसने आणलं असलं तरी ते मुंबईतूनच आणलं असावं असं ठामपणे कशाच्या आधारावर ठरवायचं? वाटेत कुठल्याही स्टँडवर हे पिंप कशावरून एसटी मध्ये चढवलं नसेल. म्हणजे आता एकच मार्ग होता. तो मार्ग म्हणजे सीताराम पाटणेची भेट घेणं. सीताराम पाटणे जर खरोखरच मुंबईला गेले असतील आणि प्रेत जर मुंबईहून आणण्यात आलं असेल तर एसटी मध्ये सीताराम पाटणेंनी खुनी इसमास नक्कीच बघितलं असेल. आणि असं जर घडलं तर पुढील तपासासाठी मुंबईतच लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं ठरवून गौड यांनी शिवरामला बरोबर घेतलं आणि ते सीताराम पाटणेच्या घराच्या दिशेने निघाले. सीताराम पाटणे आपल्या घरी होते. गौड यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या येण्याचं कारण सांगताच सीताराम पाटणेंनी त्यांना माहिती पुरवली. ही माहिती जरी सावित्री मर्डर केसवर अधिक प्रकाश जोत टाकत होती तरी या माहितीनं गौड अवकीरकर पुरतेच चक्रावून गेले होते. सीताराम पाटणेच्या म्हणण्यानुसार हे पिंप मुंबई रत्नागिरी बसमध्ये महाड एसटी स्टँडवर चढवण्यात आले होते. सीताराम पाटणेचं
हे एवढं बोलणं संबंध प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी द्यायला पुरेसं होतं. आता हा पुन्हा एक नवीन प्रश्न उभा राहिला. प्रेत नेमकं आलं कुठून? मुंबईहून की महाडहून? दिनांक 10 रोजी सीताराम पाटणे आपल्या कामासाठी मुंबईस गेलेले होते. मुंबईतील आपले काम संपवून ते दिनांक 12 रोजी मुंबई रत्नागिरी बसमध्येच बसले. परंतु मुंबईत असा एकही इसम पिंप बरोबर घेऊन बसमध्ये चढलेला त्यांना आठवत नव्हता. असा इसम त्यांनी प्रथमच पाहिला तो महाड बस स्टँडवर. मुंबई रत्नागिरी बस जेव्हा महाड एस टी स्टँडवर आली तेव्हा सीताराम पाटणे चहा घेण्यासाठी सहजमधून बसमधून खाली उतरले आणि महाड एस टी स्टँडचे प्रमुख श्री अनंतकृष्णाजी सरमुकदम यांच्याबरोबर गप्पा मारत असताना त्यांनी चहा संपवला. सीताराम पाटणे आणि सरमुकदम यांचा पूर्व परिचय होता. महाड येथे एस टी बस अर्धा तास थांबत असल्यामुळे सीताराम पाटणे आपला चहा संपवून आणि मुकादमांचा निरोप घेऊन स्टँडवर भेटलेल्या आपल्या इतर परिचित मंडळींबरोबर गप्पा मारू लागले. त्यावेळी सरमुकादम यांच्यापासून थोड्या अंतरावर उभे होते. सीताराम पाटणे आपल्या इतर परिचितांबरोबर गप्पा मारत असताना कोणी एक इसम सरमुकादमांजवळ मुंबई रत्नागिरी गाडीच्या कंडक्टर विरुद्ध तक्रार करतो ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आपल्याजवळ एक पिंप असल्यामुळे कंडक्टर आपल्याला बसमध्ये घेत नाही असा तक्रारीचा सूर होता. महाड स्टँडवर उभ्या असलेल्या मुंबई रत्नागिरी गाडीनंतर खेडला जाण्यासाठी दुसऱ्या दिवसाशिवाय गाडी नसल्यामुळे आपल्याला त्या गाडीत जागा मिळवून द्यावी असा तो इसम सरमुकादमांना सांगत होता. त्या इसमाच्या तक्रारीकडे सीताराम पाटणेंनी फारसं लक्ष दिलं नाही. थोड्या वेळानं गप्पा संपवून ते आपल्या बसमध्ये येऊन बसले. बसमध्ये मात्र त्यांनी बसच्या कंडक्टरकडे त्या इसमाच्या तक्रारीची चौकशी केली आणि बसमध्ये जागा रिकामी आहे असं बघून त्यांनी त्या इसमास बसमध्ये घेण्याची विनंती कंडक्टरला केली. या कंडक्टरने सीताराम पाटणेंची विनंती मान्य केली आणि बाहेर सरमुकदमाकडे हुज्जत घालणारे इस्माला, "ओ खेडवाले, या लवकर बसमध्ये, चढवा तुमचा पिंप टपावर," असं ओरडून सांगितलं. कंडक्टरचे बोलणे ऐकता त्या इस्मानं घाईघाईने काय हमाला करवी आपल्याजवळील पिंप मुंबई रत्नागिरी बसच्या टपावर चढवला आणि तो बसमध्ये बसला. परंतु त्याला भरणा नाक्याचं तिकीट देताना बस कंडक्टरने त्या इस्माकडून लगेच चार्ज घ्यायला विसरला नाही. या सर्व प्रकारावरून एक गोष्ट सिद्ध झाली होती की प्रेत महाडवरून आणण्यात आलं होतं, मुंबईहून नव्हे. म्हणजे पुढील प्रकरणात लक्ष घालण्याची मुंबई गौड यांना काही आवश्यकता नव्हती. हे प्रकरण महाड पोलिसांवर सोपवून आपण परस्पर मुंबईला जावे असा त्यांनी निश्चय केला. मात्र आपण स्वतः महाडला जाऊन सरमुकादम यांची भेट घ्यावी म्हणजे महाड पोलिसांना आपल्याला पुरेशी माहिती देता येईल या विचारानं गौड आणि अवखीरकर महाडला जायला निघाले. सरमुकादम आणि सीताराम पाटणेचा पूर्वपरिचय असल्यामुळे आपल्या मदतीसाठी गौड यांनी त्यालाही मदतीला घेतले आणि ते लगेच महाडला निघाले. शिवरामनं त्या इस्माचं जे वर्णन गौडला केलं होतं तेच वर्णन सीताराम पाटणेंनी देखील गौडजवळ केलं होतं. या दोघांनी केलेले खुनी इस्माचे अथवा ज्याने पिंपा आणून चौरद नदीजवळ टाकलं त्याचं वर्णन जुळताच निदान आतापर्यंत समजलेल्या या प्रकरणात केवळ एकच व्यक्ती आहे याची खात्री गौड यांना झाली. परंतु या प्रकरणात केवळ एकच व्यक्ती आहे की अनेकांचा हात आहे याबाबत मात्र पुरेसा पुरावा गौडजवळ नव्हता. खेडहून निघालेले गौड, अवकीरकर आणि सीताराम पाटणे त्याच दिवशी संध्याकाळी महाडला पोहोचले. महाड एस टी स्टँडवर सरमुकदम होते. त्या सरमुकदमांच्या जबाबावर आता सर्गही अवलंबून होतं आणि दुर्दैवी सावित्रीचं प्रेत मुंबईहून आणण्यात आलं असा जो खेड पोलिसांचा समज होता त्यावर प्रकाश पडणार होता. गौड यांना आपली ओळख सरमुकदमांना देता सरमुकदमांनी एक विलक्षण आश्चर्यजनक माहिती अनपेक्षितपणे गौड यांना पुरवली. त्यांना भेटण्यापूर्वी सावित्रीचं प्रेत महाडवरून आणण्यात आलं असावं असा पक्का विश्वास गौड यांना वाटत होता. परंतु सरमुकदमांचं बोलणं ऐकताच सावित्रीचं प्रेत महाडून न आणता मुंबईतूनच आणण्यात आलंय याबद्दल गौड यांच्या मनात कोणतीही शंका राहिली नाही. आपल्याला खेडला जायचं आहे परंतु खेड कंडक्टर आपल्याला जागा देत नाही असा जो इसम सरमुकदमन यांना सांगत होता त्यावेळी महाड स्टँडवर आपल्या परिचितांबरोबर गप्पा संपवून सीताराम पाटणे मुंबई रत्नागिरी बसमध्ये बसले होते. ते जेव्हा बसमध्ये बसले होते तेव्हा तो इसम सरमुकदमांबरोबर हुज्जत घालत होता. परंतु त्यांचं बोलणं नेमकं काय चाललंय याची सीताराम पाटणेंना माहिती नव्हती.
ते त्यावेळी त्या इसमाबद्दल बसमधील कंडक्टरकडे चौकशी करत होते. इथे त्या इसमानं सरमुकादमांना आपल्या जवळची एक लगेज रिसीट काढून दाखवली आणि तो म्हणाला, मी आज दुपारीच महाड गाडीनं इथे आलो आणि त्या गाडीच्या कंडक्टरनं माझ्या जवळील पिंपाचं लगेज देखील घेतलंय. म्हणजे हे पिंप बसमधून जाण्यासारखं असतानाही मुंबई रत्नागिरी गाडीचा कंडक्टर मला जागा काय देत नाही. सर मुकादमांकडून ही माहिती समजताच गौड यांनी त्यांना आदित्यने विचारलं, तुम्ही रिसिट बघितली होती का? त्या रिसिटवरून तो नेमका कुठून आला ते तुम्हाला समजलं असेल. परंतु गौड यांच्या त्या प्रश्नाचं कोणतंच उत्तर सर मुकादम देऊ शकले नाहीत, कारण त्या इस्माजवळची रिसिट सर मुकादम पाहणार इतक्यातच त्यांना बस कंडक्टरने मोठ्याने ओरडून जवळ बोलवले होते आणि कंडक्टरने त्या इस्माला बसमध्ये जागा दिली होती. आता पुन्हा जुना प्रश्न उपस्थित झाला आणि यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा झाला होता. मी आज दुपारीच महाड गाडीनं इथे आलो असं तो इसम सरमुकादमांना म्हणाला होता, पण आपण महाडला कुठून आलो हे मात्र सांगितलं नव्हतं. मग ते प्रेत नेमकं कुठून आणण्यात आलं होतं? महाडला आलेली महाड गाडी अर्थातच मुंबईहून आलेली होती, परंतु खुद्द मुंबईतून ते प्रेत आणले असावे असा तर्क कशाच्या आधारे करायचा? मुंबई ते महाड या दरम्यान आलेल्या ठाणे, पनवेल, पेण, वडखळ, नागोठणे, इंदापूर, कोलाड अशा कुठल्या तरी एस टी स्टँडवर हे पिंप कशावरून चढवण्यात आलं नसेल. आता एकच तो मार्ग होता, तो म्हणजे ज्या बसने तो इसम पिंप घेऊन भरणा नाटक्यावर उतरला होता त्या मुंबई रत्नागिरी बसच्या कंडक्टरची चौकशी करणं. अशी एक शक्यता होती की त्या कंडक्टरला त्या इस्मानं आपल्याजवळची लगेच रिसीट दाखवली असावी. मुंबई रत्नागिरी बसवर त्यावेळी कंडक्टर होता प्रभाकर बाळाराम देसाई. या देसाईनं महाड स्टँडवर कंडक्टरचा चार्ज घेतला होता आणि त्या बसनं पार मुंबईपासून आलेला कंडक्टर होता परशुराम गोविंद साळवी. पण हा साळवी महाडला देसाईला चार्ज देऊन महाडून दुसरी गाडी घेऊन पुन्हा मुंबईला गेला होता. हे दोन्ही कंडक्टर्स त्यावेळी महाड स्टँडवर हजर नव्हते. त्यामुळे गौड क्षणभर विचारात पडले आणि ते आता पुढे काय करायचं याचा विचार करू लागले. विचार करता करता सहज त्यांच्या मनात प्रश्न आला की 12 तारखेला मुंबईहून महाडला दुपारी आलेली गाडी कोणती असेल? कदाचित या गाडीच्या कंडक्टरला त्या इस्माची आणि त्या पिंपाची माहिती असावी. हा कंडक्टर जर आपल्याला सापडला तर ते पिंप नेमकं कुठे चढवण्यात आलं ते समजेल. गौडनी लगेच त्या कंडक्टरची चौकशी सरमुकादमाकडे करताच त्यांनी लगेच स्टँडवरचं ड्युटी बुक बघितलं. तेव्हा 12 तारखेला मुंबई महाड गाडीवर भगवान सकाराम शेलार या कंडक्टरची ड्युटी असल्याचं समजलं. हा कंडक्टर शेलार महाडमध्ये राहत होता आणि या साऱ्या मंडळींच्या सुदैवानं निदान त्यावेळी तरी तो ड्युटीवरती नव्हता, म्हणजे तो घरी असेल. हा शेलार हाच आता गौडना अंतिम आधार वाटत होता. जी गाडी बरोबर घेऊन शेलार मुंबईला आला होता त्याच बसनं जर तो इसम पिंप घेऊन आला असेल तर शेलारनं त्याला लगेच रिसीट दिली असणार. त्यामुळे तो निश्चित कुठून आला हे समजेल असं गौड यांना वाटत होतं. सर मुकादमांचा निरोप मिळताच शेलार कंडक्टर लगेच स्टँडवर हजर झाला. आपल्याला असं तातडीने का बोलावण्यात आलंय याची त्याला कल्पना नव्हती, परंतु त्याला कल्पना येताच शेलार म्हणाला, 12 तारखेला सकाळी 8:30च्या सुमारास मी मुंबई महाड गाडी घेऊन निघालो. तुम्ही म्हणता तसं एक पिंप मी बसमध्ये घेतल्याचं मला आठवतंय. 9:30च्या सुमारास आम्ही करी रोड एस टी स्टँडवर आलो. तिथे काही प्रवाशांनी गाडीला हात दाखवल्यामुळे आणि गाडीत जागा असल्यामुळे मी गाडी थांबवली. याच प्रवाशात एक इसम होता की ज्यानं बसच्या टपावर एक गोणीत बांधलेलं पिंप चढवलं होतं. हे पिंप चढवित असताना मी त्याला म्हणालो देखील होतो की तुम्हाला लगेज द्यावं लागेल. तेव्हा तो लगेज देईल असं म्हणाला आणि मी त्याला करी रोड ते महाड असं बसचं तिकीट दिलं आणि बसवर चढलेल्या पिंपाचा लगेज चार्ज देखील त्याच्याकडून घेतला आणि रिसीट दिली. सब इन्स्पेक्टर गौड यांना आता खरी तपासाची दिशा दिसून लागली. त्यांनी शेलारला त्याचं वर्णन विचारलं. शेलारनं त्या इस्माचं जे वर्णन गौड जवळ केलं ते वर्णन शिवराम सीताराम पाटणे आणि सरमुकादम यांनी केलेल्या वर्णनाबरोबर अगदी अचूक जुळत होतं. या सर्व प्रकारावरून गौड समजून चुकले की सावित्रीचा खून मुंबईत झाला असावा आणि मुंबईहून तिचा प्रेत खेडला आणण्यात आला असावा.
एवढी गोष्ट निश्चित होताच गौडने आवश्यक ते जाबजबाब घेतले. खेडच्या सब इन्स्पेक्टर कुलकर्णींसाठी हेड कॉन्स्टेबल विनायक अवकीरकर यांच्याजवळ मेमो लिहून त्यांनी खेडहून सर्व कागदपत्र आणि वस्तू घेऊन मुंबईस येण्याविषयी अवकीरकरांना सांगितलं आणि ते स्वतः महाड मुंबई गाडीनं त्याच दिवशी रात्री मुंबईला यायला निघाले. मुंबईहून खेडला जाताना या प्रकाराबद्दल गौड कोणताच विचार करू शकत नव्हते, कारण यावेळी त्यांना काही माहिती नव्हती. परंतु खेडला आल्यानंतर ज्या ज्या घटना घडल्या होत्या त्या सर्व घटनांचा विचार गौड मुंबईला परतताना बसमध्ये करत होते. एक गोष्ट आता स्पष्ट झाली होती की सावित्रीचं प्रेत मुंबईहून आणण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर मुंबई सेंट्रल आणि दादर या 2 एस टी स्टँडच्या बरोबर मध्यभागी असलेल्या करी रोड एस टी स्टँडवर हे प्रेत चढवलं होतं. म्हणजे करी रोडच्या आसपास लालबाग, डिलाई रोड, वरळी या परिसरातून ते पिंप आणण्यात आलं असावा असा अंदाज गौडने आपल्या मनाशी केला. त्यामुळे मुंबईला जाताच आपल्या तपासकामाची सुरुवात कुठून करायची हे त्यांनी ठरवलं होतं. पण प्रत्यक्षात काय घडलं होतं? दिनांक 14 रोजी डिसोजा साहेबांना खेड पोलिसांची तार मिळाली होती. 15 रोजी गौड खेडला पोहोचले. त्याच दिवशी संध्याकाळी ते महाडलाही आले होते आणि त्याच दिवशी रात्री ते मुंबईला परतत होते. हेड कॉन्स्टेबल विनायक अवकीरकर मात्र खेड पोलिसांना सापडलेलं पिंप वगैरे सामान ताब्यात घेण्यासाठी पुन्हा खेडला गेले. पण दिनांक 14 रोजी संध्याकाळी गौड आणि अवकीरकर जेव्हा खेडला निघून गेले त्यानंतर मुंबई CIDने या प्रकरणात कोणत्या हालचाली सुरू केल्या होत्या